नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की महायुती सरकार पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि अडचणीत सुद्धा आलंय. मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणारे महायुतीतले तिसरे मंत्री हे पुन्हा अडचणीत आलेले आहेत. त्यांची मंत्रिपदाची विकेट जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. होय, मी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या संदर्भात बोलतोय. प्रकरण असं आहे की एक मेडिकलवाला आहे ज्याचं मेडिकल स्टोअर आहे आणि या मेडिकल स्टोअरवर अन्न व औषध प्रशासन विभागानं कारवाई केली आणि त्याचं जे काही लायसन आहे ते निलंबित केलं, त्याचा परवाना निलंबित केलेला आहे. हा परवाना पुन्हा सुरू करावा यासाठी त्यांनी मंत्रालयामध्ये चक्रा मारायला सुरुवात केली होती. अन्न व प्रशासन मंत्रालयामध्ये तो ज्यावेळेस आपलं काम घेऊन गेला आणि माझा परवाना पुन्हा सुरू करा अशी त्यांनी मागणी केली, विनंती केली. अनेक वेळा तो गेला. हे मंत्रालय म्हणजे मंत्री असलेले नरहरी झिरवळ यांचं आहे. या ठिकाणचे लिपिक जे की राजेंद्र ढेरंगे यांनी त्यांना 50,000 रुपये दे तर मी तुझं काम करतो असं ज्यावेळेस त्यांनी त्या मेडिकल धारकाला सांगितलं, चालकाला सांगितलं, त्यावेळेस त्यानं सांगितलं की माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत, माझं दुकान छोटं आहे, त्यामुळे मी इतके पैसे देऊ शकत नाही. तरीही त्यानं सांगितलं की इथं रेट ठरलेला आहे, रेट कार्ड ठरलेलं आहे या मंत्रालयामध्ये. वेगवेगळ्या विभागामध्ये जर तुमचं परवाना 12 दिवसाचा जर रद्द झाला असेल तर 50,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. त्यापेक्षा अधिक काळ जर तो परवाना रद्द राहिला तर ही रक्कम वाढत जाईल, ही 75,000 जाईल आणि 1 लाख आणि लाखोमध्ये सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे तुमचा परवाना रद्द होऊन आता 12 दिवस झालेले, त्यामुळे त्याचा रेट हा 50,000 रुपयाचा आहे, तेवढा तुम्हाला द्यावा लागेल असं त्यानं स्पष्टपणे सांगितलं. आणि त्यानुसार 35,000 रुपये द्यायचं ठरलं आणि मंत्रालयातल्या तिसऱ्या मजल्यावर जे की अन्न आणि औषध प्रशासनाचं मंत्रालय आहे, नरहरी झिरवळांचं दालन त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी 12 फेब्रुवारी 2026 हे 35,000 रुपये पीए जो आहे राजेंद्र ढेरंगे हा त्या ठिकाणी घेण्यासाठी तयार झाला. हा मेडिकल धारक त्याला 35,000 रुपये देत असताना अँटी करप्शन ब्युरोनं त्या ठिकाणी धाड मारली आणि या राजेंद्र ढेरंगेला त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आता ताब्यात घेतल्यानंतर त्याची ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस त्यानं या ठिकाणी मंत्र्याच्या खाजगी सहाय्यकाचं नाव घेतलं, ज्याला आपण पीए म्हणतो, की त्याच्या मर्जीनुसार त्याच्या सांगण्यानुसार मी हे पैसे घेतले असं त्यानं सांगितल्याचं समजतंय. आता हा जो काही मंत्र्याचा खाजगी पीए आहे हा कोणाचा पीए, तर हा मंत्री असलेल्या नरहरी झिरवळ यांचा पीए. जर पीएनी सर सांगितलं असेल की 50,000 रुपये घे तर याचं कनेक्शन मंत्र्यापर्यंत जात आहे आणि त्यामुळं नरहरी झिरवळ हे अडचणीत आलेले आहेत. वास्तविक पाहता ही लाच घेत असताना नरहरी झिरवळ हे आपल्या दालनामध्ये मंत्रालयामध्ये नव्हते, परंतु त्यांच्या दालनामध्ये त्यांच्या पश्चात म्हणजे ते नसताना लिपिक दालनाचा ताबा कसा घेऊ शकतो. विशेष म्हणजे या मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत जाताना अनेक सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे, संरक्षण आहे. अशा वेळेला 35,000 रुपयांची रक्कम हा मेडिकल धारक, मेडिकल दुकानदार वरती तिसऱ्या मजल्यावर घेऊन कसा गेला असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की मंत्रालयात जर जायचं असेल तर जास्तीत जास्त खिशामध्ये 10,000 रुपयाची रोकड आपण नेऊ शकतो. मग 35,000 रुपयांची रोकड तिसऱ्या मजल्यापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरा असताना, पोलीस बंदोबस्त असताना, तपासणी केली जात असताना पोहोचली कशी, हा सुद्धा गंभीर प्रश्न इथं आहे. आता मेडिकल धारक असं सांगतो की अँटी करप्शन ब्युरोचे जे अधिकारी होते त्यांनी हे पैसे आतमध्ये आणले आणि मग मला त्या ठिकाणी त्यांनी दिले, जे मी त्या लिपिकाला दिले आणि नंतर ते पकडले गेले. हा विषय पुन्हा चर्चेचा आहे, संशयाचा सुद्धा आहे आणि यावर विश्लेषण सुद्धा वेगळं होऊ शकतं. परंतु परिस्थिती अशी आहे की लिपिकानं घेतलेली लाच आहे, पीएचं नाव त्यानं सांगितलंय, पीए हा नरहरी झिरवळ यांचा आहे आणि त्यामुळे नरहरी झिरवळ अडचणीत आले. आता नरहरी झिरवळ यांचं मंत्रीपद सुद्धा धोक्यात आलंय, कारण त्यांच्या दालनामध्ये, त्यांच्या कार्यालयामध्ये एका मेडिकल धारकाकडून 35,000 रुपयाची लाच घेताना पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकलेली आहे. प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या मंत्रालयामध्ये अँटी करप्शन ब्युरो धाड टाकतोय, मग जर मंत्रालयात जर धाड टाकत असेल तर तो मंत्री बदनाम होणार नाही का, त्या विभागाला गालबोट लागणार नाही का? जर असं झालं तर त्या मंत्र्याचा राजीनामा होणार नाही का? आणि मंत्र्याचा जर राजीनामा झाला किंवा मंत्र्यावर जर आरोप झाले तर राज्य सरकारवरती आरोप होणार नाहीत का? इतकं सगळं गंभीर प्रकरण माहीत असताना सुद्धा अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर धाड टाकतायत. म्हणजे महाराष्ट्रातले अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी किती धाडसी आहेत, किती स्वयंभू काम करतायत हे यातून स्पष्ट होत आहे. देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रालय, यांचं मंत्रिमंडळ यामध्ये बदनाम होणार आहे. त्यांचं मंत्रालयाचा तिसरा मजला सुद्धा बदनाम होणार आहे आणि त्यांच्यासोबत काम करणारे नरहरी झिरवळ हे जर
यांचा विभागामध्ये जर अँटी करप्शन लाच घेताना कारवाई करत असेल तर याचा अर्थ सरकारचे मंत्री त्यांचे कर्मचारी या ठिकाणी लाचखोरीच्या प्रकरणामध्ये अडकलेत. हा गंभीर स्वरूपाचा आरोप आणि गंभीर स्वरूपाचं प्रकरण येणारे हे विरोधक विधानसभेमध्ये उचलतील, रस्त्यावरती उचलतील आणि यानं सरकार बदनाम होईल एवढं माहीत असताना सुद्धा अँटी करप्शन ब्युरोच्या कर्मचाऱ्यांनी धाड मारण्याची हिंमत आणि धाडस केलंय. हे खरं म्हणजे कौतुकास्पद आहे. परंतु हे खरंच धाडस केलंय का की यांना कुणी करायला लावलंय हा सुद्धा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांना कदाचित धाड पडेल हे माहीत होते की काय नव्हते हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. परंतु मित्रांनो, गंभीर प्रश्न असा आहे की नरहरी झिरवळ यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यांनी सांगितलंय की जर ही चौकशी माझ्यापर्यंत येत असेल आणि जर मी याच्यामध्ये कुठं दोषी वाटत असेल तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईल असं नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट सांगितलंय. वास्तविक पाहता महायुतीतले मंत्री असं बोलत नाहीत किंवा अशा पद्धतीनं राजीनामा देण्याची भाषाही बोलत नाहीत. पण नरहरी झिरवळ बोलतायत कारण ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत. नरहरी झिरवळ कोण आहेत यांचा जर आपण थोडा विचार केला तर नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी मतदारसंघातले आमदार आहेत. 3 वेळेस ते विधानसभेमध्ये निवडून गेलेले आहेत. महाराष्ट्र विधानसभेचं उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले, त्याही पुढे जाऊन विधानसभेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. हे सगळं करत असताना आदिवासी समाजाचे ते नेते शरदचंद्र पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीय, एकनिष्ठ आणि त्यांना मानणारे नेते आहेत. परंतु राष्ट्रवादीचे 2 गट झाल्यानंतर अजित पवार यांच्या सोबत ते गेलेले आणि ते आज महायुतीमध्ये सरकारमध्ये असून ते मंत्री झालेले आहेत. मित्रांनो, नरहरी झिरवळ हे लढवय्ये आहेत, आंदोलक आहेत, आदिवासी समाजाचे ते नेते आहेत आणि अलीकडेच त्यांनी जी काही आंदोलनं केली ही राज्यभर नाही तर देशभर गाजलेली आहेत. त्यामुळं नरहरी झिरवळ हे चर्चेत आले. तुम्हाला आठवत असेल याच मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्याहून आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या मंत्र्यानं ज्या नेत्यानं उडी मारली होती ते उडी मारणारे नरहरी झिरवळ हेच होते. म्हणजे मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्याहून संरक्षण जाळीवर त्यांनी उडी मारली होती आणि आज हेच महायुतीतले 3रे मंत्री आज अडचणीत आली आहे आणि महायुतीतल्या मंत्र्यांची 3री विकेट राजीनाम्यानं जाईल अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. दुसरा भाग असा आहे की नरहरी झिरवळ यांनी एक आंदोलन केलेलं मोठं. पेसा कायद्याअंतर्गत येणाऱ्या ज्या रिक्त जागा आहेत त्या भरल्या गेल्या पाहिजेत आणि त्या भरताना आदिवासी भागातील जे काही तरुण आहेत, जे भूमिपुत्र आहेत, त्यांना त्याच्यावरती भरती केली पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे असा मत आणि असा ठाम भूमिका ही नरहरी झिरवळ यांनी नुकतीच घेतलेली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, प्रलंबित आहे आणि त्यामुळे राज्य सरकारनं याविषयी तात्काळ तोडगा काढावा आणि ही नोकर भरती करावी अशी मागणी ही नरहरी झिरवळ यांनी केलेली आहे. वास्तविक पाहता सरकारमध्ये असताना, मंत्री असताना समाजाच्या प्रश्नावर त्यांनी अनेक वेळा आंदोलन केलेत कारण त्यांची भूमिका होती समाज आधी आणि पद आणि सरकार हे त्याच्यानंतर. म्हणजे समाजाला मी प्रथम प्राधान्य देणार आणि त्यानंतर पद आणि सरकारला प्राधान्य देणार ही भूमिका नरहरी झिरवळ यांनी घेतली होती आणि त्यामुळे सरकारच्या विरोधात समाजासाठी त्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं. आपल्याला माहित असेल ही जी जाळीवर 3ऱ्या मजल्यावर त्यांनी उडी मारली होती हिचं कारण होतं की धनगर समाज आणि वंजारी समाज हा एसटी आरक्षण मागतोय, एसटी आरक्षणात आमचा समावेश करा अशी त्यांची मागणी आहे आणि धनगर समाजाला एसटी आरक्षणामध्ये घेऊ नये ही जी काही त्यांची भूमिका होती याच भूमिकेसाठी नरहरी झिरवळ यांनी 3ऱ्या मजल्याहून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. जी संरक्षण जाळीवरती त्यांनी उडी मारली होती आणि त्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते. आज विषय असा आहे की याच नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयामध्ये अँटी करप्शन ब्युरोनं धाड मारली आहे. त्यांच्या लिपिकाला 35,000 रुपये घेताना पकडलंय, त्यानं पीएचं नाव सांगितलंय आणि त्यामुळे नरहरी झिरवळ हे अडचणीत आलेले आहेत. मित्रांनो, खरंच नरहरी झिरवळ हे फसलेत का की त्यांना याच्यामध्ये कोणी फसवलंय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. कारण मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 2 मंत्री यापूर्वी घरी गेलेले आहेत. एक म्हणजे धनंजय मुंडे जे बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातले आहेत आणि विशेष म्हणजे ते कृषी मंत्री होते. या ठिकाणी कृषी मंत्रालयामध्ये किंवा काम करताना त्यांनी करोडो रुपयांचा, लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलाय, अनियमितता केली असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. हे आपल्याला माहिती आहे. वेगवेगळ्या प्रकरणामध्ये, वेगवेगळ्या योजनांमध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय हा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे, जे सत्ताधारी आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत. दुसरा भाग संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण जे झालं यामध्ये जे आरोपी आहेत वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी हे सगळे धनंजय मुंडे यांचे सहकारी आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत आणि त्यामुळे ही घटना
अत्यंत निर्घुणपणे हत्या संतोष देशमुखांची झालेली आहे आणि त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यामध्ये जनतेचा शासनावर दबाव आलेला आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ही पहिली विकेट होती. त्यानंतर माणिकराव कोकाटे हे सुद्धा मंत्री, त्यांनी सुद्धा एका सदनिकेमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे आणि त्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे म्हणून न्यायालयानं त्यांना त्या ठिकाणी दोषी ठरवलं, त्यांच्यावरती कारवाई केली आणि त्यानंतर राज्य सरकारनं त्यांचा राजीनामा घेतला. हा राष्ट्रवादी अजित पवार गटाची मंत्र्याची दुसरी विकेट. आणि आता नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच मंत्री आहेत, आता त्यांची सुद्धा तिसरी विकेट पडेल अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मित्रांनो, खरंच जर विचार केला तर मंत्रालयामध्ये मंत्र्याच्या आदेशाशिवाय कोणी या ठिकाणी लाच घेऊ शकतो का, हा गंभीर प्रश्न आहे. आणि मंत्री दालनात नसताना लिपिक त्या दालनाचा कब्जा घेऊन पैसे घेतोय, या मागं अदृश्य शक्ती, अदृश्य आशीर्वाद मंत्र्याचे आहेत का, हाही प्रश्न उपस्थित होतोय. एकीकडे हे प्रश्न आहे आणि दुसरीकडं नरहरी झिरवळ हे आदिवासी प्रश्नावर किंवा वेगवेगळ्या प्रश्नावर आंदोलन करतायत, स्पष्ट भूमिका मांडतायत आणि नुकतीच त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं आणि शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली व्हावं ही भूमिका आता त्यांनी व्यक्त केली होती आणि यानंतरच ही कारवाई होतीये. त्यामुळे दुसरा प्रश्न उपस्थित राहतोय, नरहरी झिरवळ या प्रकरणात फसलेत की त्यांना फसवलं गेलंय, हाही प्रश्न उपस्थित राहतोय. मित्रांनो, जी मला माहिती योग्य वाटली मी तुमच्यापर्यंत दिली. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही सुद्धा तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अभ्यासू असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचे असते. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.